हळदी कुंकवानंतरचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स. आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना सगळ्या मैत्रिणी जमलो, मस्त धमाल मस्ती केली. सगळेजण किती छान तयार होऊन आलेल्या होत्या ना. मीही साडी नेसण्याचा किती दिवसापासून विचार करत होती, पण काही प्रसंगच येत नव्हता. चला हळदी कुंकवाच्या निमित्ताने नेसली तरी गेली आणि इतरांच्या छान छान साड्यांच्या डिझाईन, दागिन्यांच्या डिझाईनही पाहायला मिळाल्या. पण मीही करायला हवं होतं का हळदी कुंकू? त्यानिमित्ताने सगळे घरी तरी आले असते. काही हरकत नाही, पुढच्या वर्षी करते. देविकाने काय मस्त मेन्यू केला होता ना. किती दमली असेल इतकं सगळं बनवताना. हिच्याकडून रेसिपी मागितली पाहिजे इतक्या छान पदार्थांची. उगाच दमते पण ही. अरे मी काय सुरीने कांदा कापत बसली आहे. मागच्या वर्षी हळदी कुंकवाला खुशीने एक चॉपर दिला आहे ना. वेडी मुलगी आहे उगाच इतकं महाग वाण घेत बसली सगळ्या बायकांसाठी. आंबरे बहिणींनी हे गार्लिक पिलर देऊन खूप चांगलं काम केलं आहे. लसूण सोलणं इझी झालं आहे. या वस्तूंच्या निमित्ताने एकमेकांची आठवण तरी येते. अरे हे उलटनं तर आपल्या जुन्या सोसायटीतल्या दर्शना वहिनींनी दिलं होतं. बरेच दिवस झाले त्यांचं स्टेटस नाही, मेसेज नाही, फोन नाही. मीच फोन करते त्यांना. श्यामा वहिनींची तब्येत कशी आहे तेही विचारलं पाहिजे. एक काम करते, एक दिवस जाऊन जुन्या सोसायटीतल्या मैत्रिणींना भेटूनच येते. तेच बरं राहील. देविकाच्या घरात लहान 2 मुली असून सुद्धा किती छान सजावट केली होती तिने नाही. घरातला प्रत्येक कानाकोपरा टाप टीप नीट नेटका व्यवस्थित होता. प्रत्येक ठिकाणी तिची मेहनत दिसत होती. किती मेहनत घेतली असेल हिने. आपणही आपलं घर नीटनेटकं ठेवलं पाहिजे नाही. घरातल्यांना समजवलं पाहिजे काहीतरी. हे असले नकली झाडं नको ठेवायला आता घरात. तिने किती छान फुलबाग सजवली होती तिची. आपणही फुलझाडं आणूया मस्त. आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्यात जमलो. किती गप्पा टप्पा, हसलो, खिदळलो, उखाणे, खाणं पिणं. अरे वा, काय मस्त गेला ना दिवस. हे असे सणवार आणि हळदी कुंकवानिमित्ताचे गेट टुगेदर असताना त्यामुळे कामाचा ताण असेल, काही टेन्शन असेल, सगळं विसरतं माणूस. कुणी काढलं असेल नाही हे? ज्याने कुणी काढलं आहे छान केलं आहे बरं का. त्यानिमित्ताने सगळ्या जमतो. नाही तर जॉबवाल्या बायका तर दिसतच नाही. मग खुशबू कसली बारीक झाली आहे नाही. जिमला जाते म्हणे. आपणही 1 तास सकाळचं कमी झोपलं तर काय बिघडणार आहे. जरा स्वतःकडे आपणही लक्ष दिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे नाही. चला हळदी कुंकवाच्या निमित्ताने मोटिवेशन मिळालं मला काहीतरी व्यायामासाठी. आता मी पण उद्यापासून 1 तास लवकर उठते आणि वॉकला, जिमला वगैरे जाते. चला आजचा दिवस मस्त गेला. मोटिवेशन घेऊन घरी आलो आहे. मस्तच. चलो गुड नाईट.